नमस्कार, रेखाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण दुधी भोपळ्याचा हलवा बनवणार आहोत। चला सुरुवात करूया। सुरुवातीला याच्या दोन्ही बाजूचा भाग कट करूया। भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता याची साल काढू। माझा रेखाच रेसिपी हा चॅनल तुम्ही सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तो तुम्हाला लगेचच पाहता येईल। याची साल काढून झाली आहे। हे कट करून घेऊया। आता हे खिसून घ्यायचं आहे। भोपळा खिसून झाला आहे। बियांचा हा भाग काढून टाकायचा आहे। 4 कप भोपळ्याचा खीस आहे। खिसलेल्या भोपळ्यातले पाणी काढून घेऊ। हा काढलेला रस भाजीत आमटीत वापरू शकता। मीडियम गॅसवर पॅन गरम करायला ठेवले आहे। 1 टेबलस्पून साजूक तूप घालूया। भोपळ्याचा खीस हे खमंग परतून घ्यायचं आहे। यात 2 कप म्हैशीचे दूध घालायचं आहे। हे एकसारखे परतून घेऊया। जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। यातले दूध आटत आले आहे। यात 1 कप फ्रेश खवा घालायचा आहे। हा मिक्स करून घेऊ। यात 1 कप साखर घालू। हे छान शिजत आले आहे। आता गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे। छान शिजले आहे। 1 टीस्पून वेलची पूड घालू। बेदाणे, काजू, एक चमचाभर साजूक तूप घालूया। छान परतून घेऊ। या स्टेजला यात तुम्ही ग्रीन कलरचे 2 थेंब घालू शकता। छान कलर येतो। गॅस बंद करूया। मस्त असा दुधी हलवा सर्व करण्यासाठी तयार आहे। परत भेटू अशा छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।